आजचा क्वेश्चन आहे JW मेन्स 2024 चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2. लेट ए बी द मॅट्रिक्स 3x3 चा एक मॅट्रिक्स आहे ऑफ नॉन निगेटिव्ह रिअल एलिमेंट्स. म्हणजे कसे नंबर सांगा? नॉन निगेटिव्ह रिअल एलिमेंट्स म्हणजे कसे नंबर्स असतील? पॉझिटिव्ह नंबर्स. नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स म्हणजे नंबर कसे असणार आहेत? पॉझिटिव्ह नंबर्स. सच दॅट ए मॅट्रिक्स इंटू हा कॉलम मॅट्रिक्स, त्याचं जे आन्सर आहे ते ह्या फॉर्म मध्ये असणार आहे 3 टाइम्स ऑफ द कॉलम मॅट्रिक्स. फाइंड द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येईल हा क्वेश्चन आहे. आता बघा, सांगा मला काय काय करायला लागेल. सगळ्यात पहिले ए मॅट्रिसेस आपण काय कन्सिडर केलेला? ए मॅट्रिसेस तुम्ही कोणताही घेऊ शकताय ना. ए बाय ए हा कोणताही मॅट्रिक्स तुम्ही कन्सिडर घेऊ शकता. ठीक आहे, मग मी ए मॅट्रिक्स कन्सिडर करते. A11, A12, XYZ, PQR तुम्ही काहीही कन्सिडर करू शकताय. A13, A21, A22, A23, A31, A32, A33 हा ए मॅट्रिसेस आहे. आता मला सांगा, हा आहे आपला ए मॅट्रिक्स. आता ए मॅट्रिक्स इंटू काय दिलेलं आहे आपल्याला? कॉलम मॅट्रिक्स दिलेलं आहे. हे मल्टिप्लिकेशन येते ना सगळ्यांना करायला, इज इक्वल टू ह्याचं जे आन्सर आहे 3 टाइम्स ऑफ द मॅट्रिसेस. म्हणजे 3 ने आपण काय करू शकतो? ह्या कॉलम मॅट्रिक्सला इच अँड एव्हरी एलिमेंटला मल्टिप्लाय केले. आता हे सॉल्व्ह करून घेऊयात. हे सॉल्व्ह केल्यानंतर काय इक्वेशन बनणार आहे? फर्स्ट रो ने फर्स्टला मल्टिप्लाय केल्यानंतर A11 प्लस A12 प्लस A13. सेकंड सांगा काय होईल? A21 प्लस A22 प्लस A23. अँड थर्ड A31 प्लस A32 प्लस A33 आहे. आता हा कोणाच्या सोबत इक्वल आहे? 3 सोबत इक्वल आहे. आता हे मी सॉल्व्ह करते. म्हणजे इक्वल मॅट्रिक्स आले तर फर्स्ट एलिमेंट फर्स्ट सोबत कम्पेअर, सेकंड सोबत, थर्ड सोबत कम्पेअर करायचं. आता मी फर्स्ट सोबत कम्पेअर केला तर काय इक्वेशन आले? 3. A21, A22, A23 याचे आन्सर 3 येणार. A31, A32 and A33 याचे आन्सर किती आले? 3 आले. हा आपल्याला काय भेटलेला आहे? ए मॅट्रिक्स भेटलेला आहे. ठीक आहे, आता ए मॅट्रिक्स म्हणजे काय भेटणार? याची A1, A2, A3 ह्याच्या सगळ्यांच्या व्हॅल्यू सॉल्व्ह करून मिळणार आहे तो मॅट्रिक्स आहे हा A11. ह्याला दोन पद्धतीने जाऊ शकता. एक तुमचं लिनियर इक्वेशन आले 3 व्हेरिएबल मधलं. मॅट्रिसेस मध्ये आपण क्रॅमर्स रूल बघितलाय. क्रॅमर्स रूल यूज करून तुम्ही डी ची व्हॅल्यू dx, dy, dz ह्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून इच अँड एलिमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. किंवा आता शॉर्ट ट्रिक बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय या क्वेश्चन मध्ये? मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट ऑफ ए ची मॅक्सिमम व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. आता सांगा, हा जो पहिले इक्वेशन आले A1 म्हणजे A1, A2, A3 ह्या सगळ्यांची ऍडिशन किती दिले? मॅक्सिमम किती आले पाहिजे? 3. ऍडिशन 3 याच्या पॉसिबिलिटीज काय आहेत? एक तर समजा पॉसिबिलिटीज डिस्कस करूयात. एक तर समजा हा काय पहिला एलिमेंट 0 घेतला, दुसरा घेतला, तिसरा 0 घेतला, किंवा हे स्विच पण होऊ शकते. ओके, किंवा पॉसिबिलिटीज आहेत पहिला 1 घेतला, दुसरा 1 घेतला, हा किती घेतला? 1 घेतला, 1 1 ह्यांची ऍडिशन होऊ शकते, आणि एक 2 1 घेऊ शकतो. हे 3 पॉसिबिलिटीज आहेत. ह्या सेम केस मध्ये पण ह्या पॉसिबिलिटीज आहेत, सेम केस मध्ये पण ह्या पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, आता ज्या वेळेला मॅक्झिमम व्हॅल्यू घ्यायची असते त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आपली की जर समजा सगळे मॅक्झिमम जर नंबर तुमचे डिटर्मिनंटला जर 3 आले, डिटर्मिनंट जर मॅट्रिसेसचा डायगोनलचे एलिमेंट जर 3 आले, त्याच केसमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू मिळू शकते. समजा हा डिटर्मिनंट ह्याचा घेतला ना A11 ची, हा 3 0 0 0 3 0 0 0 0 3 ही जर केस सॅटिस्फाय झाली तरच तुमची त्या डिटर्मिनंटची काय होते? मॅक्झिमम व्हॅल्यू होते. म्हणजे जर डिटर्मिनंट हा तुमचा डायगोनल असेल, डायगोनल मॅट्रिक्स असेल, तर त्यावेळेला त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू ज्या वेळेला तुम्ही मॅक्झिमम काढता त्यावेळेला तुम्हाला काय पाहिजे? जर तो मॅट्रिक्स डायगोनल फॉर्म मध्ये असेल तरच त्याची व्हॅल्यू जी येते त्या केसमध्ये मॅक्झिमम डायगोनल मॅट्रिक्स होईल त्याच वेळेला असेल. हे क्लिअर झालं?
म्हणजे ह्याच्यामध्ये बाकीच्या 2 केसेस का अवॉइड केल्या, कारण आपल्याला ही प्रॉपर्टी माहित आहे की ज्याच्यामुळे जर डायगोनल इलेमेंट्स, जर डायगोनल मॅट्रिक्स असेल त्या केसमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते, मॅक्झिमम असते. म्हणजे आता ह्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येईल, हा जर ए आला तर डिटर्मिनंटची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असेल, डिटर्मिनंट ऑफ ए काय करतो आपण, multiplication of all the diagonal elements. So 27 is the answer. Suppose ह्या केस मध्ये जर क्वेश्चन असा आला असता a1 a2 a3 is equal to 4, a1 a2 a3 a4 is equal to 5 आणि a31 plus a32 plus a33 is equal to 6, तरी याची मॅक्झिमम व्हॅल्यू कशी आली असती, 5. म्हणजे जे काही इथे व्हॅल्यू असतील, हा 4 आला आणि जे काय व्हॅल्यू असतील 6, तर ह्यांचं जे प्रोडक्शन आहे हेच या डिटर्मिनंटचे काय आली पाहिजे, आली येते मॅक्झिमम व्हॅल्यू येते. ओके, हा रिझल्ट आहे. जर समजा डिटर्मिनंटची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तो जर डायगोनलच्या फॉर्म मध्ये आला असता, म्हणजे ह्याच्यामध्ये a1 एलिमेंट काय असेल तुमचा 3, हा 0 0, a2 3, हे 0 0, हे 2 0 आणि a3 3 काय असणार आहे, 3 असणार आहे. समजले, नोट डाऊन करा क्वेश्चन. आता ह्या केसमध्ये तुम्हाला जर समजा हा क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये 27 मध्ये ज्या वेळेला तुम्ही एक्झाम देणार आहे, तुम्ही 28 ला देणार आहे ना, 2028 मध्ये ज्या वेळेला तुम्हाला हा क्वेश्चन विचारतील, जर समजा ह्या पॅटर्नचं विचारायचं असेल तर इथे चेंजेस काय करतील, 2028 2028 2028, म्हणजे तुमचा आन्सर सिम्पली काय असणार आहे, 2028 चा क्यूब. आता ह्याचं काय एक्सपान्शन करून आन्सर आलेलं नसते, तुमचा आन्सर ह्याच फॉर्म मध्ये आलेलं असते, 2028 क्यूब. म्हणजे या पद्धतीचे व्हरायटीज तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे पाठीमागच्या 5 वर्षाच्या इच अँड एव्हरी PYQ सॉल्व्ह करणे इम्पॉर्टंट आहे. समजला हा क्वेश्चन, नोट डाऊन.